A long solenoid has 200 turns per centimeter and carries a current I. तर या ठिकाणी सोलेनॉइड दिलेला आहे, नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे 200 टर्न्स पर सेंटीमीटर. तर याला N1 कन्सिडर करू, टर्न्स पर सेंटीमीटर. आणि जो करंट दिलेला आहे तो दिलेला आहे आय इतका, मग I1च्या जागी आय टाकू. पुढे द मॅग्नेटिक फील्ड ॲट इट्स सेंटर इज 6.28 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. तर मॅग्नेटिक फील्ड दिलेले आहे, तर 6.28 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअरच्या जागी टेस्ला पण लिहू शकतात. पुढे अनदर लॉंग सोलेनॉइड हॅज 100 टर्न्स पर सेंटीमीटर. तर दुसरं सोलेनॉइड दिलेलं आहे, त्याचे नंबर ऑफ टर्न्स दिलेलं आहे. या मॅग्नेटिक फील्ड B1 कन्सिडर करू. दुसरं N2 दिलेलं आहे, N2 दिलेलं आहे 100 टर्न्स पर सेंटीमीटर, 100 टर्न्स पर सेंटीमीटर. पुढे अँड इट कॅरी अ करंट ऑफ I डिवायडेड बाय 3. आणि त्याच्यातला जो करंट आहे I2 तो किती दिलेला आहे I डिवायडेड बाय 3. आपण कॅपिटल घेऊन टाकू, एक कॅपिटल एक स्मॉल वर तसं नाही चालणार, तर एकच घेऊन टाका. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड नियर द सेंटर ऑफ अनदर सोलेनॉइड. तर मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू फाईंड करायचं, म्हणजे B2 आपल्याला फाईंड करायचं आहे. तर क्वेश्चन 2022ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे 1.05 × 10⁻³ वेबर पर मीटर स्क्वेअर. बी ऑप्शन आहे 1.05 × 10⁻⁴ वेबर पर मीटर स्क्वेअर. सी ऑप्शन आहे 1.05 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि लास्ट डी ऑप्शन 1.05 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे कोणाचं, सोलेनॉइडचं. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो बेसिक, तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी राईट करून टाकू. मॅग्नेटिक फील्ड at the center of सोलेनॉइड. सोलेनॉइड दिलेलं आहे, तर किती असणार ते घेऊ आपण हेच. तर याचा फॉर्म्युला आहे B = N μ0I. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आता आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत, तर आपण ते दोन्ही घेऊन टाकू. मग पहिले B2 आपल्याला शोधायचा आहे, तो B2 पहिले घेऊ डिवायडेड बाय B1. B2च्या जागी N2 μ0I2 आणि B1च्या जागी लिहिणार N1 μ0I1. μ0 कॉन्स्टंट आहे, तुम्ही त्याला कॅन्सल केलं तरी चालेल. मग B2 डिवायडेड बाय B1ची व्हॅल्यू टाकून देऊ 6.28 × 10⁻² इज इक्वल टू N2 दिलेला आहे 200 μ0 आपण आता राहू द्या, नंतर कॅन्सल करून टाकू. I2 दिलेला आहे I डिवायडेड बाय 3, तो 3 डायरेक्ट खाली घेऊन टाकू. आता N1 जो दिलेला आहे तो किती आहे 200, नाही किती गडबड झाली, 100 आहे, N2 100 आहे, सॉरी. याला परत आपण चेंज करून टाकू थोडंसं. मग 100 झाला आणि N1 जो दिलेला आहे तो 200 आहे. ओके, क्लिअर. μ0 तसाच आणि I1 किती दिलेला आहे I इतका दिलेला आहे. तर आता नेक्स्ट केसमध्ये μ0 सोबत μ0, I सोबत I काय झाला कॅन्सल. 100 × 1 100 2 200 आणि 2 × 3 किती झाला 6. मग B2 जो आहे तो किती भेटेल आपल्याला 6.28 इकडं मल्टिप्लाय करा × 10⁻² डिवायडेड बाय 3 2 किती होणार 6. या दोघांचं गुणाकार करून या ठिकाणी लिहा. 3 2 किती झाला 6. मग 6ने याला डिवाइड करायचं, मग B2 भेटेल आपल्याला 1 6 1 6, पुढे 0. 28 झाला, 28 तर नाही तर 5 घेता येईल आपल्याला, 24 घेता येईल × 10 6 1.046 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. आता फक्त आपण याला राऊंडेड ऑफ करून टाकू. मग आता लास्टचा नंबर 5पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून आधीचा नंबर आपण 1ने वाढवून घेणार. मग याचा आन्सर जे असेल ते असेल 1.05 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच काय टेस्ला.
म्हणजे आपलं फायनल आन्सर असेल. मग B2 जो आहे B2 किती राहणार तर 1.05 × 10⁻²- टेस्ला म्हणजेच वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच 1.05 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर ही त्याचं फायनल आन्सर असेल.